स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यालयात वंदे मातरम गायनावरून सुरू झालेला वाद आता चांगलाच राजकीय रंग घेत आहे। सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या कथित भूमिकेवरून भाजपनं काँग्रेस विरोधात आक्रमक पवित्रा घेतला। याच मुद्द्यावरून रविवारी नागपुरात भाजप युवा मोर्चानं काँग्रेस विरोधात शवयात्रा काढत जोरदार आंदोलन केलं। दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमादरम्यान वंदे मातरम गायनावेळी काँग्रेस नेत्यांच्या कथित भूमिकेवरून वाद निर्माण झाला आहे। याच मुद्द्याचं पडताच आता नागपुरातही उमटलं। भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बडकस चौकात एकत्र येत काँग्रेस विरोधात जोरदार आंदोलन केलं। आंदोलनाच्या सुरुवातीला कार्यकर्त्यांनी वंदे मातरम गायन केलं। त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या निषेधार्थ शवयात्रा काढण्यात आली। सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या इतर नेत्यांविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयाच्या दिशेने पुढे जात असताना पोलिसांनी बॅरिगेडिंग करत त्यांना अडवलं। त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। मात्र पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवत आंदोलन आटोक्यात आणलं। भाजप नेत्यांनी वंदे मातरम गायनावेळी काँग्रेस नेत्यांचं कथित वर्तन हे राष्ट्राचा अपमान करणार असल्याचा आरोप केला। या प्रकरणाचा निषेध करण्यासाठीच हे आंदोलन करण्यात आलं।